क्लास 8वी आणि 5वीच्या NMMS तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नातेसंबंध म्हणजेच ब्लड रिलेशन वरचे जे प्रश्न आहे ते नेहमी विचारले जातात. तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की नातेसंबंधावरती कशा प्रकारे प्रश्न येतात आणि हे नातेसंबंध कसे असतात. बघा, त्यासाठी थोडं बेसिक आपल्याला माहिती पाहिजे. हे काही विद्यार्थ्यांसाठी रिव्हिजन असू शकते जे आपले लाईव्ह क्लासेस दररोज 8 वाजता करतात. बघा, काका म्हणजे वडिलांचा भाऊ, त्यानंतर आईचा भाऊ असतो त्याला आपण मामा म्हणतो. काकू म्हणजे वडिलांची आपण म्हणू शकतो या ठिकाणी वडिलांचा जो भाऊ आहे त्याची बायको असते तिला काकू म्हणतो. आईची बहीण असते तिला आपण मावशी म्हणतो. सोबतच या ठिकाणी आपल्याला पुतण्या म्हणजे काय, तर भावाचा जो मुलगा असतो त्याला पुतण्या म्हटलं जातं. पुतणी म्हणजे भावाची मुलगी. ग्रँडफादर म्हणजे आजोबा, ते तुम्हाला माहितीच आहे, आईचे किंवा वडिलांचे जे वडील असतात. ग्रँडमदर आजी असते, आईची किंवा वडिलांची आई. फादर इन लॉ म्हणजे सासरे असतात, नवऱ्याचे किंवा बायकोचे जे वडील असतात. मदर इन लॉ म्हणजे सासू, नवऱ्याची किंवा बायकोची आई असते. ब्रदर इन लॉ मेवणी दीर असते, बायकोचा भाऊ असतो. त्यानंतर सिस्टर इन लॉ ही ननंद असते, नवऱ्याची बहीण किंवा भावाची बायको, तिला वहिनी असं म्हणतात. आता याच्यावरती प्रश्न कसा फ्रेम होतो ते आता आपण पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. ए आणि बी दोघे भाऊ आहे. सी ही बी ची बहीण आहे. डी ही ई ची बहीण आहे. ई हा ए चा मुलगा आहे. तर डी चे काका कोण? काका विचारलेत. आता हा प्रश्न फ्रेम कसा करायचा? ए आणि बी काय आहेत? भाऊ. तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधी जर पुरुष आला, मेल आला, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह वापरा आणि फिमेल आली तर तिच्यासाठी हे निगेटिव्हचं चिन्ह वापरायचं. बघा, ए आणि बी हे दोघं काय आहेत? भाऊ आहेत. ए आणि बी हे दोघं भाऊ आहेत. आपल्याला डायरेक्टली इथं दिलंय की हे दोघंही मेल आहेत. ठीक आहे, हे दोघं भाऊ आहेत आणि समोरासमोर लिहायचे. त्यानंतर सी ही बी ची बहीण आहे. बी ला एक बहीण आहे आणि तिचं नाव काय आहे बेटा? तिचं नाव आहे सी. सी फिमेल असल्यामुळे तिच्या डोक्यावरती आपण हे चिन्ह टाकलंय. त्यानंतर डी ही ई ची बहीण आहे. डी कोणाची बहीण आहे? ई ची बहीण आहे. पण आपल्याला इथं कुठे डी दिसतंय का? नाही. 16 ते. ई हा ए चा मुलगा आहे. ए ला एक मुलगा आहे. मुलगा असला त्याच्या खाली लिहायचा, कारण हे त्याचे वडील होणार. ई ए चा मुलगा आहे. ठीक आहे, आणि हा मुलगा असल्यामुळे याच्यावर डोक्यावर पण आपण हे चिन्ह देणार. ओके. आणि आता एक गोष्ट आपल्याला इथं पुन्हा वापस जायचंय. डी ही ई ची बहीण आहे. ई ला एक बहीण आहे आणि तिचं नाव आहे डी. ठीक आहे, आणि तिचं नाव काय आहे? डी आहे. आता आपल्याला विचारलंय डी चे काका कोण? आता काका आपल्याला सरळ सरळ इथं बी जे आहे हा ए चा भाऊ असल्यामुळं या ठिकाणी लहान आहे मोठा आहे ते आपल्याला दिलं नाही, पण हे त्याचे काय होणार? हे जर त्यांचे वडील असतात, ई आणि डी चे वडील ए आहेत. ठीक आहे, ई आणि डी चे वडील ए आहेत, तर त्यांचे काका कोण असणार? बी असणार. त्याचं उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन नंबर सी. म्हणजे ऑप्शन नंबर जो तिसरा आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही इथं बघू शकता, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याला एकदा रिपीट पहा, जर समजलं नसेल तर रिपीट मध्ये तुम्ही पाहू शकता. पुढचं आहे, ए ची आई बी ची बहीण असून सी ची मुलगी आहे. डी ही बी ची मुलगी असून ई ची बहीण आहे. तर सी चं ई शी नातं कोणतं? कसं फ्रेम करायचं? ए ची आई ही बी ची बहीण असून ए ची आई कोण आहे ते माहित नाही, म्हणून काय घ्यायचं? एक्स घ्यायचं. कोणीतरी ए ची आई आहे. ओके, ए ची आई एक्स आहे, हे ए आहे, आणि ए ची आई कोणतरी आई असल्यामुळं निगेटिव्ह चिन्ह. त्याचबरोबर ए ची आई जी आहे ती बी ची बहीण पण आहे. ठीक आहे, बी ची बहीण पण आहे ती. ए ची आई बी ची बहीण आहे. त्यानंतर सी ची मुलगी आहे. हे एक्स जे आहे हे कोणीतरी सी आहे, तिची मुलगी आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर डी ही बी ची मुलगी असून बी ला एक मुलगी आहे आणि तिचं नाव आहे डी. ठीक आहे, तिथं मायनसचं चिन्ह द्यायचं कारण ती मुलगी आहे. ती डी ही बी ची मुलगी असून ई ची बहीण आहे. ठीक आहे, डी ही बी ची मुलगी आहे आणि ई ची बहीण पण आहे. ठीक आहे, ई ची ती बहीण पण आहे. ई कोण आहे ते दिलेलं नाहीये. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे सी चं ई शी नातं काय असणार आहे? सी चं जर आपण नातं पाहिलं ई सोबत तर आपल्याला सरळ सरळ दिसतं की हा आजीवाला विषय आहे किंवा आजोबावाला विषय आहे. एकतर हे आजी असणार किंवा आजोबा असणार. कोणाचे? ई चे. कारण हे
पहिली जनरेशन हे आजी आजोबावाली, त्यानंतर हे आई वडील वाली जनरेशन, आणि ही त्यांची सगळी खालची मुलं आहेत, म्हणजे हे नातवंड आहेत, सी ची नातवंड. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. म्हणजेच काय? आजी किंवा आजोबा. कारण आपल्याला जेंडर नाही दिलं होतं, आपण आजी आहे की आजोबा आहे हे सांगू शकत नाही. त्यामुळे याचं उत्तर आजी किंवा आजोबा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न पाहू शकतो आपण. याच्यामध्ये म्हटलंय सी आणि ए या बहिणी आहेत. ए ही बी ची आई आहे, आर हा बी चा मुलगा आहे, डी हा सी चा मुलगा आहे. तर कोणतं विधान निश्चित बरोबर आहे? याच्यामध्ये पहिल्यांदा पूर्ण क्वेश्चन फ्रेम करायचा. सी आणि ए ह्या दोघी बहिणी आहेत. सी आणि ए दोघी काय आहेत बेटा? बहिणी आहेत. कोणतं चिन्ह देणार? समजलं. ए ही बी ची आई आहे. ए कोणाची आई आहे? ए ही बी ची आई आहे. बी कोणीतरी आहे, त्याची आई ए आहे. आर हा बी चा मुलगा आहे. बी ला पण एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे आर, आणि तो पॉझिटिव्ह म्हणजे तो मुलगा आहे. सोबतच डी हा सी चा मुलगा आहे. सी ला पण एक मुलगा आहे आणि सी च्या मुलाचं नाव आहे डी. डी एक मुलगा आहे सी चा. आता आपल्याला विचारलंय कोणतं विधान निश्चित बरोबर आहे. ठीक आहे, आपण जर इथं पाहिलं तर बी व डी हे चुलत भाऊ आहेत. बी आणि डी हे भाऊ म्हणू शकतो का? इथं आपण बी चं जेंडर दिलंय का? आपल्याला नाही दिलं, म्हणजे पहिलं सेंटेन्स चुकलं. बी व डी हे मावस भाऊ आहेत. भाऊ म्हणूच शकत नाही आपण, त्या बी चं आपल्याकडे जेंडरच नाहीये. या गटात फक्त 2 स्त्रिया आहेत. कोण कोण? एक हे स्त्री, एक हे स्त्री. मग आपल्याला हे थोडी माहिती आहे की हा स्त्री असू शकतो ना, मग हे बी स्त्री असू शकते. त्यामुळे हे विधान पण चुकीचं आहे. 2 स्त्रिया काय 3 पण असू शकतात. एकही विधान निश्चित खरं नाही, हे याचं उत्तर असेल. आणि ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं आपल्याला करेक्ट उत्तर या ठिकाणी दिसतं. जे यामधलं एकही विधान जे आहे ते निश्चितपणे खरं नाहीये. नातेसंबंधामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये नक्की विचारले जातात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, एका कुटुंबामध्ये 8 व्यक्ती राहतात, त्यातील 3 विवाहित जोडपे आहेत, म्हणजे तिघांची लग्न झाले आहेत. अनिता ही अमितची आजी आहे, पियुषची सासू आहे, हेमा राजची मुलगी आहे, राज राहुलचा भाऊ आहे, दिव्या राहुलची एकुलती एक अपत्य आहे आणि ती अमितची आई आहे. नेहा ही राजची पत्नी आहे. तर राहुलचं हेमा सोबत नातं काय? आता हा प्रश्न जर आपण इथं सोडवत बसलो तर बराच वेळ जाईल, त्याला जागाही लागेल. त्यामुळे तुम्हाला मी थेट एक्सप्लेन करतो. हा तुम्ही ऍज अ प्रॅक्टिस म्हणून घरी प्रॅक्टिस करू शकता. नेहा आणि राज एक जोडपं आहे, त्यांना हेमा नावाची मुलगी आहे. सोबतच राहुल आणि अनिता, राज आणि राहुल भाऊ असल्यामुळं राहुल आणि अनिताचं पण लग्न झालंय आणि अनिताला दिव्या नावाची मुलगी आहे. दिव्या आणि पियुष या ठिकाणी एक जोडपं दाखवलंय, 3 जोडपे दिसले. दिव्याला एक मुलगा आहे, त्याचं नाव अमित आहे. आपल्याला प्रश्न होता राहुल हेमा यांचं रिलेशन काय आहे? आता या ठिकाणी राहुल पाहिलं आपण आणि हेमा पाहिलं, तर आपल्याला राज आणि राहुल हे भाऊ असल्यामुळं हा मोठा भाऊ, हा लहान भाऊ, राहुल हा हेमाचा काका लागणार आहे. आणि त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 जे आहे ते बरोबर आहे. हा प्रश्न तुम्ही प्रॅक्टिससाठी घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, क्यू हा आर चा पुतण्या आहे, क्यू हा पी चा मुलगा आहे, यस हा आर चा एकुलता एक भाऊ आहे. तर पी चं आरशी नातं काय? क्यू हा आर चा पुतण्या आहे. ओके, क्यू एक इथे खाली येणार आणि तो पुतण्या आहे कोणाचा? आरचा. ठीक आहे, तो आरचा पुतण्या म्हणजे हे त्याचे वडील आहेत, काका आहेत. हे आपल्याला एक गोष्ट इथं क्लिअर आहे, काका आहेत. क्यू हा पी चा मुलगा आहे. क्यू कोणाचा मुलगा आहे? ऍक्च्युअली हा मुलगा कोणाचा आहे? क्यू तो आहे एक्झॅक्टली. जर आपल्याला इथं लिहायचं असेल आरच्या जागी, आपल्याला तर इथं लिहावं लागेल पी, कारण पी चा मुलगा आहे तो. आणि इथं आपल्याला लिहावं लागेल आर, कारण हा त्याचा काका आहे. ठीक आहे, यस आणि आर. यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे. ओके, आरला पण एक भाऊ आहे, त्याचं नाव यस आहे. ठीक आहे, हा यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे. म्हणजे एकुलता एक भाऊ, एक गोष्ट तुम्हाला समजली की ही काय असणार आहे या ठिकाणी? काय असणार आहे? म्हणजे ही या क्यू ची आई असणार आहे. ओके, ही आई झाली, हे त्याचे वडील झाले आणि हा त्याचा काका झाला. ओके, आणि आता आपल्याला विचारलेलं आहे पी चं आरशी नातं काय? पी आणि आरचं नातं काय होणार आहे? ननंद होणार, भाऊ होणार, दीर होणार की वहिनी होणार? काय वाटतं तुम्हाला? तर मोठ्या भावाची जी बायको असते, ठीक आहे, हे या दोघांचं लग्न झालंय, हा जो आहे तो याचा भाऊ आहे, तर त्याला काय म्हणतात? वहिनी म्हणतात. ओके,
तर पी आणि आर चं जर रिलेशन आपण पाहिलं तर वहिनी पी लागणार आहे कुणाची, आर ची. तर याचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4 वहिनी. अशा प्रकारे याच्यामध्ये बरेच प्रश्न आहेत. जसं ए हा डी चा भाऊ आहे, ए कोणाचा भाऊ आहे, डी चा. त्यानंतर डी हे बी चे वडील आहे, डी कोणाचे वडील आहे, बी चे वडील आहे. ठीक आहे. त्यानंतर बी आणि सी या बहिणी आहेत, बी आणि सी आहेत ह्या बहिणी. ठीक आहे. तर सी चं ए शी नातं काय, सी चं ए सोबत नातं विचारलेलं आहे. आता हे जर दोघं भाऊ असतील तर सी चं ए सोबत नातं काय होणार, काका. ओके. आणि याच्यामध्ये सी चं नातं जर विचारलं, सी चे कोण लागणार, ए, काका लागणार. पण या ठिकाणी आपल्याला ऍज अ असं विचारलंय ए सोबत नातं काय, ए सोबत सी चं नातं काय, तर ती पुतणी होणार. ठीक आहे. ती कोण होणार आहे, पुतणी. जर ते इचं आणि याचं विचारलं असतं तर ते काका झालं असतं तिकडून. पण या ठिकाणी ए चं नातं त्या सी सोबत काय आहे, ए ची कोण लागणार, ती सी, तर ते पुतणी लागणार. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारचे विविध प्रश्न येतात. सोबतच आपल्याला चिन्हांच्या आधारावर प्रश्न येतात. @ म्हणजे आई आहे, डॉलर म्हणजे पती आहे, हॅशटॅग इथं आपण घेतलं तर बहीण आहे, स्टार म्हणजे मुलगा आहे. आणि अशा प्रकारचा एक सेक्शन तयार करून दिला जातो ज्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी भराव्या लागतात. जसं एम स्टार एच. ओके. म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथं समजते की एम स्टार एच म्हणजे एम मुलगा आहे कोणाचा, एच चा. एच ला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे यम. ठीक आहे. ओके. त्यानंतर एच @ म्हणजे काय आहे, आई आहे. ओके. एच आई आहे कुणाची, डी ची. एच आई आहे डी ची पण. ठीक आहे. आता एच डी ची आई आहे, तर आपल्याला इकडे डी साठी पुन्हा एक हे लिहावं लागेल, कारण ती आई आहे आणि आपल्याला इथं जेंडर पण समजून जातं. सोबतच आपल्याला एक गोष्ट कळतं की हे दोघं जण बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ असू शकतात. आता डॉलर म्हणजे इथं काय आहे, तर ए हा बी चा पती आहे. म्हणजे आपल्याला इथं जे डी डॉलर के दिलाय, तर डी पती आहे कोणाचा, के चा. ठीक आहे. डी हा पती दिलेला आहे, कोणाचा दिलेला आहे, के चा. ठीक आहे. के चा पती दिलेला आहे. आणि या संबंधामध्ये एच आणि के चं रिलेशन विचारलेलं आहे. काय होऊ शकतं एच आणि के चं रिलेशन, सासू होऊ शकतं की सासरा होऊ शकतं. चला तुम्हीच सांगा या ठिकाणी याचं रिलेशन काय होणार. तर आपल्याला एक गोष्ट इथं कळून जाते की यामध्ये ते आधीच्या याचं होतं ब्लड रिलेशन मध्ये, हे या ठिकाणी जे होणार आहे ते आपल्याला सासू दिसेल. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. बाकी याच्यामधले काही क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, ए डी आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टींचे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये अजून असे सेम प्रश्न आपल्याला दिसतात. प्लस म्हणजे वडील आहे, गुणाकार म्हणजे भाऊ आहे, वजाबाकी म्हणजे आई आहे. आता पी मायनस क्यू प्लस आर याच्यातला एक आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. आता पी मायनस क्यू, पी मायनस म्हणजे काय, मायनस म्हणजे आई. पी आई आहे, कुणाची आई आहे, पी क्यू ची आई आहे. ठीक आहे. क्यू ची आई आहे. प्लस म्हणजे काय, प्लस म्हणजे वडील. ठीक आहे. आता क्यू वडील आहे कुणाचे, आर चे, म्हणजे आर याच्या खाली येणार आणि हे वडील होणार, क्यू वडील होणार. ठीक आहे. आर कोण आहे माहिती नाही. आपल्याला विचारलंय की आर हा क्यू चा मुलगा आहे, आर क्यू चा मुलगा आहे. मुलगा म्हणू शकतो का आपण, जेंडर दिलंय का त्याचं, नाही. क्यू हा पी चा मुलगा आहे, क्यू पी चा मुलगा आहे. हे बरोबर आहे, हे करेक्ट आहे. आर हे क्यू चे वडील आहे. आर वडील होऊ शकतात का क्यू चे, नाही होऊ शकत. त्यामुळं हे चुकलं. पी ही आर ची आई आहे, पी आर ची आजी होऊ शकते, आई नाही होऊ शकत. त्यामुळे हे चुकलं. तर याचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2. क्यू ही पी चा मुलगा आहे. हे जे दुसरं सेंटेन्स होतं हे त्यातलं अगदी बरोबर होतं. तर हा सेक्शन आपण पाहिला, हा नातेसंबंधाचा सेक्शन होता. तुम्हाला जर हा आवडला असेल तर याच्यातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा तुम्ही सॉल्व्ह करा आणि याच्यात काही समजलं नसेल तर ते पुन्हा रिपीट मध्ये पहा, म्हणजे तुम्हाला ते समजायला मदत होईल. थँक्यू.